यानेच सगळा घोळ केलाय. घोळ म्हणजे? आता ह्यावर तुमची सही आहे म्हणजे तुम्ही अडकणारच ना. माझ्या परीने मी काय करता येईल त्याचा विचार करतोच आहे. म्हणजे दिलेल्या वेळेत जर तुम्ही कर्ज फेडू शकला नाहीत तर ह्या घराचा लिलाव होणार. मग आपण कोर्टात गेलो तरी त्याचा काहीच फायदा होणार नाही. एकदा का कोर्टाने निर्णय दिला की तुम्हाला हे घर सोडावं लागेल. हे बघा, मी माझ्या परीने शक्य तितका प्रयत्न करतोय. पण कसं आहे नेहाजी, आपलीच बाजू कमकुवत आहे ना. ती माणसं कायद्यावर बोट ठेवून असतात आणि कागदोपत्री सगळं तुमच्या विरुद्ध आहे. देव न करो पण म्हणजे मला असं वाटतं की दुसऱ्या घराचा ऑप्शन पाहून ठेवलेला बरा. नेहाजी, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मी हे सगळं तुम्हाला सांगितलं कारण तुम्हाला खरी परिस्थिती कळावी. तुम्ही प्लीज टेन्शन नका घेऊ. मी बोलतो ना बँकेच्या अधिकाऱ्यांशी. येऊ मी? तुम्ही चहा ठेवते बस. नको नको नको. अहो, मी आधीच सांगितलं तुम्हाला, मी माझी महत्वाची कामं सोडून आलोय. मला ती पूर्ण करायला हवीत. येतो. बाय बाय. आई, आता आपण दुसऱ्या घरी राहायला जाणार? नाही बेटा, पण कुठे नाही जाणार. हो 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 हो, पत्ता बरोबर आहे ना. या या तुम्ही. मी एक काम करतो, मी बाहेरच थांबतो म्हणजे कळेल तुम्हाला. हा ओके, या या. नेहा, ए नेहा, अगं मशीन येत आहे. अरे अच्छा, आलात सुद्धा तुम्ही. मिळाला ना पत्ता बरोबर? मी? हो, म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं नाही का, नाक्यावरनं उजवीकडे वळा म्हणजे अजिबात चुकणार नाही. या या या. अगं मशीनवाला आलाय बघ. एक मिनिट, बूट बूट प्लीज. अहो पण मी नाही. काय म्हणतोय ते तर ऐका. या ना या, तुम्ही आत या. हो, काय अहो. काळजी करू नका, बसा. हा हो. अहो पण मी काय म्हणतो, अहो अहो काका, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी वकील आहे. हो, अच्छा, वकील चालत नाही म्हणून हे काम करताय. अहो काही हरकत नाही. अहो काय माहितीये का, काम हे काम असतं, त्याच्यात छोटं मोठं काहीही मानायची गरज नाही. हा, डोंट वरी. जरा ऐका. अगं थांब ग, तुला काय कळतंय? ये देखो, ये इधर, ये देखो, ये इधर है ना, ये यहाँ पे इधर मशीन रखने का. हाँ, अहो या इकडे. तुमचा खरंच काहीतरी गैरसमज होतोय. अहो, तुमची माणसं येत आहेत ना मशीन घेऊन. नो प्रॉब्लेम, तुम्ही बसा ना. अरे नेहा, बरं झालं तू आलीस. हे बघ, मशीनची डिलिव्हरी द्यायला आलेत. नेहाजी, प्लीज यांना सांगा ना, हे जो समजताय तो मी नाहीये. अहो काका, हे ते नाहीयेत, हे परांजपे वकील आहेत. हो, सांगितलं मला त्यांनी. मी त्यांना म्हटलं त्यात काही वाईट वाटून घ्यायचं कारणच नाहीये. हा, तसं नाही काका, हे वकील माझ्या घराचं काम करून देणार आहेत. त्या कामासाठी आलेत ते. हो हो का, मला वाटलं मशीनवाला आहे म्हणून. अहो काय तुम्ही. अगं चूक झाली. हा, मी काय मुद्दाम केलं का? हो सॉरी, माझा गैरसमज झाला. मग तेच तर मी तुम्हाला मगाचपासून सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण तुम्ही ऐकताय कुठे माझं? नेहाजी, येतो मी. हो, काकांच्या वतीनं मी सॉरी म्हणते. सॉरी. नाही नेहाजी, इट्स ओके. येतो मी. निघायचं. काकू मी पण निघते. हो हो वॉशिंग मशीन वाले आल्यावर मला सांग. हो हो सांग. हो, कुणालाही काय घरात घेऊन येता? निदान नाव गाव तरी विचारायचं. अगं एकदा सांगितलं ना, चुकलं माझं. किती बोलशील त्याच्यासाठी? हा, कहर आहात तुम्ही म्हणजे अगदी.
अरे आले 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 आलं का आलं मशीन आलं. नेहा अगं मशीन आलं ना. येताना डिलिव्हरी नोट घेऊन ये. या 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 या. इथे सगळ्या सूचना लिहिलेल्या आहेत. मशीन ऑटोमॅटिक आहे, त्यामुळे काहीच टेन्शन नाही. तुम्ही फक्त एक बटन दाबलं की मशीन सुरू होणार. आणि तरीही काही गरज लागली तर आम्हाला कॉल करा. सिग्नेचर कोण करणार? नेहा, आली. नेहा, तू शांतपणे मला समजावून सांग बर का, मग मला जमेल. हो का? थँक्यू सो मच. वेलकम. हाय आई कुठे? आई बंडू काकांकडे. त्यांच्याकडे नवीन वॉशिंग मशीन आलाय ना, तू पण चला बघायला. चल. अहो काका, काय झालं? अगं पोरी, तुझ्या कष्टाचे पैसे आहेत हे, आणि तू आमच्यासाठी हे सगळं. हो काका, आपली पास बहुत पैसा आहे आणि कष्टाचं काय, मला काहीच वाटत नाही. आता काकूंचे कष्ट मात्र कमी होते. हो ना काकू? अगं माझे कष्ट कमी होत आहेत ना, म्हणूनच त्यांना वाईट वाटत असेल. काकू, पूजा करून घेऊया. हो, पूजा करून घे. काका घ्या, पूजा करा. नाही बेटा, तुझा आणि परीचा मान आहे, या वस्तूवर तुमचा हक्क आहे. कोणची पोरं सुद्धा आई बाबाला विचारत नाहीत आजकाल. घरातली माणसं एकमेकांकडे पाहत सुद्धा नाही. अशा वेळी तू आई बाबांसारखा आम्हाला सांभाळतेस. नाही, हा हक्क तुझा आहे. अहो काकू, तुम्ही नेहा, हे बरोबर बोलतायत. तूच करायचीस पूजा. चल बरी ये. माझी तुझी रेशीम